तर सर्वांचं स्वागत आहे नेहमीसारखं आपल्या जेईच्या PYQ सिरीजमध्ये. आपण बघतोय जेई ॲडव्हान्स 25चा पेपर 1 क्वेश्चन नंबर 9 पर्यंत पोहोचलो होतो. मी सॉल्व करणं सुरू केलं होतं पण ऑन करायला विसरलो होतो. व्हिडिओ ऑब्वियसली होत राहतील. इम्पॉर्टंट पॉईंट इन्फॉर्मेशन समजणे. काय म्हटलं आहे की फॉर एनी पॉईंट्स M and N इन द XY प्लेन M आणि N नावाचा एक वेक्टर बनतो. इथे M आणि N विषयी बोलायचंच नाही, त्याला फक्त सांगायचं की कुठले जरी माझ्याकडे दोन पॉईंट असतील मी एक त्याचा वेक्टर बनवू शकतो. कसं काय? M पासून N पर्यंत एक 0 नावाचा वेक्टर आहे, O पासून स्टार्ट होतो. इन्फॉर्मेशन इथून स्टार्ट झाली की लेट P, Q आणि R आर 3 डिस्टिंक्ट पॉईंट. डिस्टिंक्ट म्हणजे एकावर एक नाही, वेगवेगळे पॉईंट आहेत. ओके. and S be the point inside a triangle PQR. म्हणजे ट्रायंगल आहे, सगळ्यात पहिले ट्रायंगल काढायचा. आपल्याकडे ट्रायंगल आहे समजा P, Q आणि R. ठीक आहे. याच्या आतमध्ये कुठतरी एक पॉईंट आहे S, ते म्हटलं आहे. आणि कंडिशन दिली आहे की SP वेक्टर, जसंच नाव म्हटलं वेक्टर, तर वेक्टरचा फॉर्म यूज करायचा. SP वेक्टर प्लस 5 टाइम्स SQ वेक्टर प्लस 6 टाइम्स SR वेक्टर इक्वल्स टू 0. ओके. आता हे वेक्टर काढायची गरज आहे की नाही सध्या तरी मला वाटत नाही, पण आपण समोरची इन्फॉर्मेशन बघू की E आणि F बी द मिड पॉइंट ऑफ PR अँड QR. सो PR चा पॉइंट आहे, मिड पॉइंट आहे E, आणि QR चा मिड पॉइंट आहे F. QR म्हटलं आहे की QR. ओके. QR चा पॉइंट हा इथला पॉइंट असेल F. ओके, नो प्रॉब्लेम. ते आपल्याला मिड पॉइंट भेटले. आता मिड पॉइंट काढण्यासाठी कोऑर्डिनेट माहित पाहिजे. कोऑर्डिनेट आपल्याला माहिती नाही, तर आपण काय काढू शकतो? वेक्टर काढू शकतो. वेक्टरसाठी आपल्याला PQR चा वेक्टर काढावा लागेल, आणि PQR चा वेक्टर काढण्यासाठी इथून स्टार्ट करावं लागेल. बघा आता की हा जो वेक्टर आहे हा आहे वेक्टर P मायनस वेक्टर S. हा आहे 5 टाइम्स वेक्टर Q मायनस अगेन वेक्टर S, आणि हा 6 टाइम्स वेक्टर R मायनस वेक्टर S. असं का बरं भेटते? हमेशा आपण वेक्टर काढताना फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन करतो. फायनल पोझिशन R आहे, इनिशियल S आहे, तर फायनल मायनस इनिशियल. त्याला सिम्प्लिफाय करा. हा घेतला वेक्टर P मायनस वेक्टर S, 5 वेक्टर Q मायनस 5 वेक्टर S, 6 वेक्टर R मायनस 6 वेक्टर S इक्वल्स टू 0. सो बेसिकली 1, 6, 12. सो वेक्टर P प्लस 5 वेक्टर Q प्लस 6 वेक्टर R इज इक्वल्स टू 6 मायनस 12 वेक्टर झाले असते, मायनस 12 वेक्टर S इक्वल्स टू 0. आता मी जर याला राईट साईडला पाठवलं ते काय होणार? प्लस होईल. सो राईट साईडला गेलं ते प्लस झालं 12 वेक्टर S. मला फक्त वेक्टर S पाहिजे, तर मी दोन्ही साईडला कशाने डिवाइड करणार आहे? 12 ने डिवाइड करणार आहे. सो 12 ने डिवाइड झालं की 12 कॅन्सल, आणि मला काय मिळालं? फक्त वेक्टर S is equals to, so basically this vector S is equals to ही व्हॅल्यू मिळाली. ओके, PQR मध्ये नो प्रॉब्लेम. आता PQR चे वेक्टर मला माहिती आहे. सो हा जो वेक्टर मिड पॉइंट काय होणार आहे? वेक्टर Q प्लस वेक्टर R डिवाइड बाय 2. हा मिड पॉइंट झाला F, आणि हा झाला वेक्टर P प्लस वेक्टर R डिवाइड बाय 2. हा याचा मिड पॉइंट. सो E चे पण वेक्टर भेटले, F चे पण वेक्टर मिळाले. ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. आता फक्त EF चा वेक्टर काढायचा आहे आणि ES चा वेक्टर काढायचा आहे. सो देअरफॉर वेक्टर EF इज इक्वल्स टू F वेक्टर मायनस E वेक्टर. राइट. F वेक्टर कुठला आहे? हा आपल्याकडे Q वेक्टर प्लस R वेक्टर डिवाइड बाय 2. ठीक आहे. मायनस E वेक्टर कुठला आहे? E वेक्टर हा आहे वेक्टर P प्लस वेक्टर R डिवाइड बाय 2. ठीक आहे. थोडंसं सिम्प्लिफाय करणार तर हा Q आणि R कॅन्सल होईल, तर आपल्याला मिळाला R आणि R कॅन्सल होईल. सो वेक्टर Q मायनस वेक्टर P डिवाइड बाय 2. ही झाली कशाची व्हॅल्यू? वेक्टर EF ची. गिवन इन्फॉर्मेशन EF काढायचं तर ठीक आहे, याचा मॉड्युलस काढायचं म्हणजे लाईन सेगमेंट EF. आता ES वेक्टर काढूया आपण. ठीक आहे. वेक्टर ES ऑब्वियसली फायनल मायनस इनिशियल वेक्टर S मायनस वेक्टर E. वेक्टर S ची व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे. वेक्टर P प्लस 5 वेक्टर Q प्लस 6 वेक्टर R डिवाइड बाय 12 मायनस E वेक्टर किती आहे आपला? बघून घ्या तुम्ही. E वेक्टर आपल्याकडे ऑलरेडी दिला आहे. वेक्टर P प्लस वेक्टर R डिवाइड बाय 2. आता कोणी म्हणायचं तुम्ही ब्रॅकेट दिलं नाही, तुम्ही ब्रॅकेट देऊ शकता, काही हरकत नाही.
ठीक आहे. मी ऑलरेडी 2 फ्रॅक्शनमध्ये असल्यामुळे ब्रॅकेट द्यायची मला काही गरज वाटली नाही, पण देऊ शकता. आता बघा सिम्प्लिफाय करायसाठी डिनॉमिनेटर सेम पाहिजे. याला पण मी 6 ने मल्टिप्लाय करतो, याला पण 6 ने मल्टिप्लाय करतो. दोन्हीचा डिनॉमिनेटर 12 झालेला आहे. सो वेक्टर ई एस काढायचं तर सिम्पलच आहे. हा वेक्टर पी असाच आहे. 5 वेक्टर क्यू झाला, 6 वेक्टर आर झाला. ठीक आहे. मायनस आता 6 वेक्टर पी दिसते, 6 वेक्टर पी मायनस 6 वेक्टर आर टोटल डिवायडेड बाय 12. आता बघा 6 वेक्टर आर प्लस आणि मायनस कॅन्सल. 5 मायनस 5 सो हा बेसिकली झाला 5 मायनस 5 वेक्टर डिवाइड बाय 2. ओके. तर दोन्ही व्हॅल्यूज भेटल्या तुम्हाला. आता फक्त सिम्पली काय करायचं आहे, दोघांचा रेशो घ्यायचा आहे. सो देअरफॉर रेशो दोघांचं काय घ्यायचं तुम्हाला, फक्त सिम्पली रेशो घ्यायचा आहे. ओके. दोघांचा सिंपल रेशो घेऊ आपण, काही हरकत नाही. इधर डिवाइड बाय 12 आहे, 2 नाही, डिवाइड बाय 12. सिंपल रेशो घ्यायचा आहे. EF चा हा मॉड्युलस आहे. सो मॉड्युलस EF, कारण की लाईन सेगमेंट म्हटलं आहे, आणि डिवाइड बाय मॉड्युलस ES वेक्टर. EF वेक्टर किती आहे, वेक्टर Q मायनस वेक्टर P बाय 2. आणि EF वेक्टर किती आहे, जर मी 5 कॉमन काढला आणि 5 आणि हा 12 कॉमन काढला, ठीक आहे, 12 पेक्षा 6 कॉमन काढला, कारण की खाली पण 2 पाहिजे मला, 12 आहे ना, 6 × 2. हा झाला अगेन वेक्टर Q मायनस वेक्टर P डिवाइड बाय 2. कारण की हा 12 होता, 12 मधला 6 बाहेर ठेवला आणि 2 इथे ठेवला. सिंपलचं काम आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे, तर कॅन्सल. फक्त 1/5/6 भेटलं. याला करेक्टली लिहिलं तर आपण 6/5 होणार. जर करेक्टली 6/5 लिहिलं, आता व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये चालत नाही, डिवाइड करा. हा झाला 1.20. सिंपल आहे. सो देअरफॉर आवर आन्सर इज 1.20. हे आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन सिंपल आहे, डिफिकल्ट नाही आहे. फक्त लॉजिक समजून घेऊन चला की आपण एखादी गोष्ट जी परफॉर्म केली आहे ते का बरं परफॉर्म केली आहे. सो अशा प्रकारे या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. काही डाऊट असेल तुम्ही परत नेहमीसारखा कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणि तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकमध्ये काही इंटरेस्ट असेल ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. तर भेटूया परत पुढच्या क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.